आपल्यासोबत सोलापूरचे लोकसभेचे उमेदवार आहेत रामभाऊ सातपुते. आता एंट्री केली आहे त्यांनी, माळशिरसचे आमदार आहेत, पण एंट्री केल्यापासून त्यांना सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यावरून ट्रोलिंग करायला सुरुवात केली जाते. कधी एकदा बाहेरचे उमेदवार म्हणले जात आहेत किंवा अजून काय काय ट्रोल केले जाते. काय नेमकी अडचण आहे समोरच्याची आणि या ट्रोलिंगला ह्यांना कसं उत्तर द्यावं लागणार आहे? ज्या पद्धतीचं विकासाच्या मुद्द्यापेक्षा ट्रोलिंगवर आता निवडणुकीची सुरुवात व्हायला लागलेली आहे. लेटर काय येत आहेत, काय नेमकं कशा रीतीने ही निवडणूक होणार आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे विरोधकांचे आरोप जे आहेत हे तथ्यहीन म्हणणार नाहीत, मी म्हणणार नाही तर हे हास्यास्पद आहेत. हे समोरचे उमेदवार आणि त्यांची सगळी लोक जे आहेत हे कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकलेले आहेत. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आहे, कारण माझ्या मायबापाकडं कॉन्व्हेंटला शिकायला पैसा नव्हता. एक कामगाराचा मुलगा म्हणून मला त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, तरी माझा भूगोल पक्का आहे. यांना भूगोल कळत नाही, यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस आहे का नाही हेच माहीत नाही, कारण हे कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकवतात का नाही माहीत नाही किंवा अभ्यासात कच्चे असतील. मी सोलापूर जिल्ह्यातला माळशिरसचा आमदार आहे. माझ्या आई वडिलांनी या ठिकाणी जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या कारखान्यावरती ऊस तोडायचं काम केलं आहे, मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे. त्या ठिकाणी आपण दामाजी कारखान्यावर माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे. माझी त्या ठिकाणी विरोधकांना चॅलेंज आहे की आपण 50 वर्ष सोलापूरमध्ये आपल्या हातात सत्ता असताना काय दिवे लावले, 40 वर्षे ते सांगावं, आणि भाजपाने 10 वर्ष काय केलंय हे मी सांगतो. माझं ओपन चॅलेंज आहे. त्यांनी ते स्वीकारावं आणि त्या ठिकाणी येत्या काळामध्ये त्यांनी हिशोब मांडावा. आता नवीन सुरू झालंय, मी सोलापूरची लेख आहे. सोलापूरची लेख त्या ठिकाणी सामान्य महिला सोलापूरची लेख आहे. एखाद्या विडी कामगारांच्या परिवारातील जर लेख असते तर मी म्हणलो असतो सोलापूरची लेख आहे. या माजी मुख्यमंत्र्याची लेख आहे, ही शिंदेंची लेख आहे, या शिंदेंची लेख आहेत. त्या ठिकाणी सोलापूरची लेख ही एखाद्या विडी कामगाराच्या घरातली, एखाद्या सामान्य कुटुंबाच्या घरातली, एखाद्या त्या ठिकाणी कपड्याच्या फॅक्टरीमध्ये छोट्याशा कंपनीत काम करणाऱ्याच्या घरातली जर लेख असती तर आम्ही सोलापूरची लेख म्हणलो असतो. त्या ठिकाणी ही माजी मुख्यमंत्र्याची लेख आहे आणि मी कामगाराचा लेख आहे. त्यामुळे ही लढाई माजी मुख्यमंत्र्याची मुलगी विरोधात एका कामगाराचा मुलगा एवढी होणार आहे. आता परत तुमच्या घरावर यायला लागलेली आहेत. आता काय हे राहिलं होतं, काय नेमकं घराच्या बाबतीत जे आरोप होत आहेत नाही, ही मळमळ आहे यांची. एका कामगाराच्या मुलाने त्या ठिकाणी स्वकष्टाने कर्ज काढून घर जर बांधलेलं असेल तर अशा पद्धतीने अतिशय म्हणजे रसातळाला गेलेली हे लोक आहेत. त्याच्यामुळेच काँग्रेसला हे दिवस आलेले आहेत. त्यामुळे मी माझ्या घराचा हिशोब मांडतो, सिमेंटच्या प्रत्येक गोणीचा. यांनी जी भ्रष्टाचार करून सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मागच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जी माया जमवलेली आहे त्याचा हिशोब त्यांनी मांडावा. मी त्यांना चॅलेंज देतो. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर मी माझ्या बंगल्याचा हिशोब देतो. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी त्यांनी जी भ्रष्टाचारातून माया जमवलेली आहे त्याचा हिशोब द्यावा. आता तुम्ही सोलापूरला चाललाय, लोक तरी इतके अस्वस्थ आहेत. कशा रीतीनं माढ्याच्या माळशिरसमधला प्रचाराच्या दृष्टीनं कसं होणार आहे? या माळशिरस तालुक्यातल्या जनतेला मी तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलंय. रात्री 1 म्हणू नका, 2 म्हणू नका, पहाटे 3 म्हणू नका, या सगळ्या जनतेला मी मध्यरात्री उभा राहिलेलो आहे. त्यामुळे इथल्या जनतेचं माझ्यावर प्रेम आहे. अनेक जण म्हणले आमदार काय असतो भाऊ, तुम्ही आम्हाला दाखवला. परंतु मी निश्चित विश्वासाने सांगतो की माढ्यामध्ये ही जी जनता आहे माळशिरसची, माळशिरस तालुक्यातला मधला 1 आणि 1 रुपया त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने विकासाचा निधी दिलेला आहे 4.5 वर्षामध्ये. राम सातपुते माध्यम आहे, परंतु पैसे देण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे, केंद्रातून असेल राज्यातून असेल. त्यामुळं माझी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मला फोन येत होते की भाऊ भेटायचं आहे वगैरे. सगळ्यांनी सोलापूरला येण्यापेक्षा मी एक दिवस येऊन जातो म्हटलं वेळात वेळ काढून, आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले आणि त्यांना दिशा दिली. तुम्ही सांगितले त्यांना सोलापुरात माझ्या प्रचाराला यायचं नाही? मी त्यांना 100% सांगितले सोलापूरमध्ये प्रचाराला यायचं नाही, कारण माढ्याची जबाबदारी आपल्यावर आहे. माढ्यामध्ये त्या ठिकाणी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून आणून माढ्यामधून मोदीजींना 1 कमळाचं फूल आपल्याला भेट द्यायचं आहे. माळशिरसमधले आपले माळशिरसचे नेते मोहिते पाटलांचंही
नाराजी आहे? 100% दूर होईल. आमचे नेते माननीय देवेंद्रजी, वरिष्ठ नेतृत्व या विषयावर लक्ष ठेवून 100% दूर होईल. आणि मला असं वाटतं की माझं जसं भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहे तसंच मोहिते पाटील परिवारावर सुद्धा आहे. आदरणीय दादांच्या चरणापाशी माझी श्रद्धा आहे आणि ती कायमस्वरूपी राहील. त्या ठिकाणी या परिवाराने प्रेम दिलेलं आहे मला. त्यामुळे निश्चित मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी माझा परिवार एकीकडे आणि पार्टी एकीकडे असेल तर मी परिवार सोडून दिला आणि पार्टीला निवडेल. ह्या संस्कारातून घडलेलो मी कार्यकर्ता आहे. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं आता सोलापूरला जायचं आहे, आता तर ट्रोलिंग सुरू झाले सगळं, पण विकासाच्या मुद्द्यावर कसं येणार आहे? सोलापूरचे जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, बाकीचे प्रश्न असतील, हे कसे सुटतील? काय 100% सोलापूरचं विमानतळाचा प्रश्न असेल, सोलापूरचा दुहेरी पाईपलाईनचा प्रश्न असेल, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते येत्या काळामध्ये मार्गी लागतील. हजारो कोटी रुपयाचे रस्ते सोलापूरला जोडणारे केलेले आहेत. त्यामुळे उद्योगातला गती येईल. येत्या काळामध्ये MIDC मध्ये मोठमोठ्या कंपनी येतील. सोलापूरच्या सामान्य जनतेला त्या ठिकाणी मला विश्वास द्यायचा आहे की सोलापूर भविष्यामध्ये एक IT पार्क शहर असेल. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या येतील आणि मला विश्वास आहे सोलापूर हे कामगारांचं शहर असं ओळखलं जातं, परंतु भविष्यात देशाच्या नकाशावर सोलापूर हे त्या ठिकाणी मी एक वेगळ्या उल्लेखनीय गोष्टीबाबत विकसित केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण आज पाहिलं की माळशिरस तालुका विरोधक येऊन स्टेजवर म्हणत होते की साहेब आम्हाला तुम्हाला मतदान करायचं होतं आणि लोक भावनिक होते कारण मी काम केलं, मी काम करणारा आमदार आहे. निश्चित मला विश्वास आहे की सोलापूरकर त्या ठिकाणी पुढच्या 5 वर्षांनी जेव्हा निवडणूक येईल त्यावेळेस हेच खासदार आम्हाला पाहिजे असे हजारो लोक सोलापूरमध्ये रस्त्यावर उतरतील आणि माझ्यासाठी उभा राहतील. हा मला विश्वास आहे. किती मतांनी विजय व्हाल असा अंदाज आहे? गुलाल कोणाचा असेल? 100% गुलाल आमचाच आहे. 3 लाखापेक्षा जास्त मतांनी माजी मुख्यमंत्र्यांची मुलीचा पराभव होईल आणि एका कामगाराच्या परिवारात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याचा विजय होईल. कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.